अजित पवारांच्या आकस्मिक मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून संभ्रम आणि आरोप प्रत्यारोप झाले। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही प्रश्न विचारले। त्याला पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। बघूया दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांमधले हे आरोप प्रत्यारोप। दादांची अंतिम इच्छा होती विलीनीकरणाची। विलीनीकरण टप्प्यात आलेलं होतं। या तारखेला विलीनीकरण होणार होतं आणि मग एक सो कॉल तो एक व्हिडिओ तो नंतर दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे आहेत असा तो झाला। सलग 2 दिवस त्या मुलाखती चालू राहिल्या। आम्ही तर सगळे हादरलेलो होतो मनातून सर्व अर्थाने। विलीनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलीनीकरण थांबलं तर आता विलीनीकरण नंतर होईल। याचा आता विलीनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो। आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाचा काय भाग नाही। मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच। दादाने सांगितली होती आता कोणी काय म्हणेल मला माहिती होतं की नाही। आम्ही हे सातत्याने हेच सांगत होतो की जी चर्चा झालं होतं सत्य होतं ते सत्य आम्ही सांगत होतो। पण त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती। आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना उशिरा का होईना पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती। आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं हे त्यांनी खुलासा करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।